आज माझ्या भावाला बघायला मुलीकडचे आले होते. ते म्हटले, शेतकऱ्याच्या घरी आम्ही मुलगी देणार नाही. मी म्हटलो, एक काम करा, इंस्टाग्रामवर रील्स बनवणाऱ्या हिरोला द्या मग. ये अलग मुसीबत है. जब भी हिचकी आती है, बीबी देखती है और बोलती है, मैं तो यहाँ हूँ, फिर बाहर कौन सी मरी जा रही है तुम्हारे लिए. मित्राच्या घरी गेलो असता. त्यांच्या मुलाला सहज विचारले, काय मग, पुढे काय करायचं ठरवलं. तो मुलगा, काही नाही काका, तुम्ही गेलात की आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत. म्हण्या, काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना, आणि आज एकदम मूडमध्ये. गणू, काल यार बायकोने 20,000 साड्यांवर उडवलेत. म्हणू, मग आज मूड ऑन कसा. गणू, आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेली. मंग्या, दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दाखव. गण्या, नाही लिहिले. मंग्या, तिसरा. गण्या, नाही. मंग्या, 4, 5, 6. गण्या, नाही नाही नाही. मंग्या, तू फक्त 5 तर हो रे. तुला मारला कसा ते सावधान इंडियामध्ये दाखवतील. रमेशचा भाऊ सुरेश खूप दिवसांनी घरी येतो. रमेश, दादा, हे बघ, मी आपल्या कुत्र्याला मराठी बोलायला शिकवलं. सुरेश, गपरे, काही पण बोलतोस. रमेश, अरे हो, तुला पाहायचं का. सुरेश, दाखव. रमेश कुत्र्याला म्हणतो, सांग सुरेश, माझा कोण. कुत्रा बोलतो, भाऊ भाऊ भाऊ. तीन मित्र बोलत असतात. पहिला मित्र, माझ्या बायकोनं जुळवा पिक्चर बघितला आणि तिला जुळवा पोरं झाली. दुसरा मित्र, भय, माझ्या पण बायकोनं 3 इडियट बघितला, तिला 3 पोरं झाल्यात. हे ऐकून तिसरा मित्र पळत सुटतो. बाकीचे दोघे, अरे कुठं पडतोय. तिसरा मित्र, आमची खुडी अब तक 56 बघायला गेली. गण्याने फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं, शुक्र करो कि मेरी कोई मुमताज नहीं, वरना हर गली में एक एक ताजमहल होता. त्यावर बाळ्याची कमेंट आली, घरात संडास बांध आली. एका शाळेत बाई मित्रावर निबंध लिहायला सांगतात, पण ते पण इंग्लिशमध्येच. आपला झंप्या उभा राहतो आणि बाईंना म्हणतो, बाई, फुकणीच्याला इंग्लिश शब्द काय आहे हो.